अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 15 मराठी भावार्थ। जो कोणी अध्याय हा मनोभावे ऐकेल त्याला तीर्थक्षेत्राची यात्रा घडेल। अध्याय 15 श्री गुरुचा महिमा प्रगट झाला, त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी लागले। आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले। त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते। सारे शिष्य होऊ पाहत होते। नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले। स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो, म्हणूनच श्री गुरु तेथे गुरु रूपाने राहिले। सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेत जाण्यास सांगितले। सर्व तीर्थे करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले। तेव्हा श्री गुरूंना शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात। श्री गुरुच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात असे वेदामध्ये व शास्त्रातही सांगितले आहे। तरी श्री गुरु यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात, 5 दिवसापेक्षा जास्त वेळा एका ठिकाणी राहू नये। संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पाहावीत व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे, हेही शास्त्रात सांगितले आहे। असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्राची व नद्यांची माहिती सविस्तर समजावून सांगितली। आमचे विशेष सांगणे असे आहे की आम्हाला तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे, मग आम्हाला जवळ यावे। बहुधान्य नाम सत्वसर आले की आम्ही श्रीशैली क्षेत्री येऊन तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे, असा सर्व शिष्यांना श्री गुरूंनी उपदेश केला। तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे। जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरकयातना भोगतो। तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थे करून येतो। शिष्याचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्यांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तिथून यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले। नंतर नूळ सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागला। अध्याय 15 समाप्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।